कर्जत कल्याण राज्यमार्गावरील नेरळ दामत दरम्यान ममदापूर हद्दीत आज मंगळवार 10 वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि स्कूटीची जोरदार धडक होऊन स्कूटीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या अपघातात स्कूटीवरील 2 लहान मुले आणि त्याचे वडील थोडक्यात बचावले असून स्कूटी मात्र पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेरळ येथून दामत गावाच्या दिशेने एक व्यक्ती आपल्या 2 मुलांसह स्कूटीवरून जात होती. त्यावेळी ममदापूर येथील कौशल्य सोसायटी परिसरातून एक ऑटो रिक्षा मुख्य रस्त्यावर येत असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडकीची तीव्रता इतकी होती की स्कूटीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. दरम्यान स्कूटी काही अंतरावर घसरत गेल्यानंतर अचानक पेट घेतलाय. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने स्कूटी पूर्णपणे जळून खाक झाली. अपघातात जखमी झालेल्या वडिलांसह दोन्ही मुलांना तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने नेरळ खांडा येथील डॉक्टर शेवाळे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून या घटनेमुळे परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी अशी मागणी पुढे येत आहे.